तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. योगेश आणि जयेश सकाळच्या सत्रामध्ये चांगली कामगिरी, तर फलंदाजामध्ये बदलाव केला जाईल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू ठेवा, कारण आजच्या दिवसामध्ये अधिक सामने आपल्याला खेळवायचे. दरवर्षीप्रमाणे पाचगणीला ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, परंतु काही कारणास्तव यंदाच्या हंगामामध्ये या 2024 पर्वात 40+ क्रिकेट असोसिएशन बेलापूरच्या या भव्य दिव्य क्रीडांगणामध्ये ही स्पर्धा या ठिकाणी साकारली जाते. वय वर्ष 40 ओलांडल्यानंतर देखील आपली फिटनेस चांगली राहावी यासाठी खऱ्या अर्थाने 40+ हे क्रिकेट आपण पाहिलं. मास्टर प्रदीप पाटील सरांनी उचललेलं पाऊल आणि त्याला मिळालेले हे यश, तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. चला फिल्डिंग करणारी व्हॉली बॉईज टीम आपण आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पाठवा. तर गोलंदाज काकडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक, डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑनला एक सिंगल तत्पूर्वी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 रनने स्कोरबोर्ड देखील ओपन झालाय. गोलंदाज काकडे 1 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठं लक्ष सेट करायचं आहे खारेगाव टीमला. झेलची संधी आणि टिपला हा झेल आणि एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. ज्या विकेटसाठी हे जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला. तर 4 चेंडूंचा खेळ देखील आतापर्यंत पूर्ण होतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा, आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने दिशा दिली. शॉर्ट फाइंडिंगला फिल्डर होता. तत्पूर्वी एक सिंगलच्या साह्याने आतापर्यंत 3 धावा देखील धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 रन. एक मोठं लक्ष सेट करायचं आहे. शेवटचा अंतिम बॉल या षटकातला शिल्लक असेल. 4 ओव्हरची मॅच. 24 बॉलच्या या सत्रामध्ये एक मोठं लक्ष साकारून सेकंड इनिंग मध्ये तेच लक्ष रोखायचं आहे टीम खारेगाव या टीमला. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. फिल्डर तैनात. झेप चांगली घेतली होती, परंतु प्रयत्न असफल राहिला. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होतं आणि एक चांगला एफर्ट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न करता त्यावेळेस एक नवीन उमेद तुमच्यामध्ये ताईत होत असते आणि तेच प्रात्यक्षिक
फिल्डरच्या बाबतीत देखील आपल्याला पाहायला मिळालं. एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत होतोय. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर बिन गडीबाद एक गडीबाद 5 रन, 5 रन ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. 5 रन आतापर्यंत होतात. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 5 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. एक महत्वाचा विकेट प्राप्त केला व्हॉलीबॉईज या टीमने. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन श्रीनिवास, गोलंदाज सज्ज होतात ओव्हर द विकेट. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. 1 बाउन्स सर 4 रनसाठी आज चौकार. तर चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या साह्याने आतापर्यंत 9 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. लेगस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला. पंचांचा इशारा देऊन व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन आपल्याला पाहायला मिळतात. आज संपूर्ण 40+ परिवार एकत्रित आला या स्पर्धेच्या माध्यमातून. लॉफ्ट केलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सरळ 6 रनसाठी हा आणखी एक दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. षटकार येतो. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 16 रन. वेलकम आसिफ सर, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. 16 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर. हलक्या त्याने दिशा दिली. बॉटमॅनचा चांगला वापर केला. एक सिंगल. फिल्डर फंबल झाल्यानंतर मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे संयम तर एकीकडे आक्रमण. सुरुवातीला संयम पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर आक्रमकतेचा पवित्रा स्वीकारला बॅट्समन श्रीनिवासने. एक मोठा स्कोर उभारायचा आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठता मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. एक सिंगल डीप कव्हर मध्ये फिल्डर होता.
अप्रतिम, लाजवाब, दर्जेदार झेल टिपलाने एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. सुशील या ठिकाणी बाद होतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 20 रन 20 रन. आतापर्यंत 20 धावा धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. लॉंग लेगच्या दिशेने फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप सर 4 रनसाठी चौकार आपल्याला पाहायला मिळतो. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 24 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. दोन चेंडूंचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 24 रन. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. सेकंड रन देखील कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने 26 रन आतापर्यंत होतात. सव्वीस रन आतापर्यंत होतात. ओव्हर क्रमांक 3 ही मार्गस्थ देखील आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. कोलोर पद्धतीचा हा बॉल टायमिंग थोडीशी चुकली तोपर्यंत बॅट्समन पोहोचलाय त्याच्या क्रीज मध्ये. सव्वीस रन आतापर्यंत होतात. 26. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु काऊ कॉर्नरच्या दिशेने फिल्डर तैनात होता. आणखीन एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. तर गोलंदाज साकिब
दोन्ही बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक केला डीप पॉइंट मधून. फिल्डर भरपूर वेगाने धावत आला, परंतु ही गंमत पाहायला मिळाली, परंतु त्याची किंमत मोजावी लागेल. 4 रन. आज चौकार येतो. टीमची धावसंख्या आतापर्यंत 30 रन. तीन ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 रनच्या सरासरीने आतापर्यंत 30 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधले. गणेश ओव्हर द विकेट. गणेशचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा फ्लायटेड सिक्सर आपल्याला पाहायला मिळतो आणि या षटकाराच्या साह्याने 36 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल पूर्ण होते 1 रनच्या साह्याने. 37. लॉफ्ट केलाय वाईड इस्ट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो आणि या चौकाराच्या साह्याने 41 रन आतापर्यंत होतात. या इनिंग मधले अद्याप 3 बॉल आता मात्र शिल्लक आहेत. ओव्हर द विकेट. हा बॉल लेग स्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. 1 धाव देखील या ठिकाणी ऍड केली जाईल 1 रनच्या साह्याने. तर 42 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. कोलूर पद्धतीचा हा बॉल पंचांकडे. स्ट्रॉंग अपील आणि या मोमेंटला पंचांनी अपील उचलून धरली आणि बॅट्समन या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळेल. तर
शेवटचे 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत या इनिंग मधले. चला गणेश जी, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. लॉफ्ट केला, एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते. सेकंड रन साठी कॉल. फिल्डर थोडासा पंबल झाला, परंतु चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. चव्वेचाळीस रन होतात. जर एखादा षटकार या बॉलवर आला तर एक समाधानकारक स्कोर देखील कारीगाव टीमचा आपल्याला पाहायला मिळेल. पद्धतीचा बॉल अनोख्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणापर्यंत हार मानली नाही बॅट्समनने. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 45 आणि 46 रनचं टार्गेट. सामना त्याच्यामध्ये खारीगाव आणि व्हॉली बॉयज जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 46 धावाची. 46 रन्स रिक्वायर्ड.
2 वाजता जेवणाचं काउंटर बंद होणार आहे. जे कोणी जेवायचे राहिले असतील, व्हेज नॉनव्हेज दोन्ही आमच्याकडे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही सोय, तरी सगळ्यांनी जेवून घ्यावे. आणि फिल्डिंग सज्ज झालेली आहे. व्हॉलीबॉल्सचे दोन्ही ओपनर खंद खेळाडू, ओपनर्स ग्राउंडवरती स्ट्राईकवर आहेत आणि नॉन स्ट्राईकवर आहेत. आणि रमेश परत एकदा रमेश ऑन द बॉलिंग मार्क. रमेश विजय असे 46 रनचं असं छोटंसं आव्हान समोर आहे ते व्हॉलीबॉयच्या समोर. व्हॉलीबॉयचे स्ट्राईकला आहेत ते बॅट्समन. व्हॉलीबॉयचा आम्हाला एक प्लेअर लागेल, व्हॉलीबॉयज. आणि काहीसा ऑफस्टमच्या जास्त बाहेर जाणार चेंडू वाईडच्या रूपात अंपायर कडून. आम्हाला खेळाडूंच्या नावांसाठी खेळाडू पाहिजे. व्हॉलीबॉयज. आणि काहीसा अखूट टप्प्याचा चेंडू आणि हा गेलेला आहे सीमा रेषे पार. 6 धावा, षटकार. दॅट वॉज अ ग्रेट 6. पहिल्या वाईट चेंडू नंतर दुसऱ्या चेंडूचा समाचार घेताना षटकारच्या रूपात रमेशचा काहीसा अखूटचा चेंडू आपण मागच्या मॅचमध्ये देखील पाहिलं. त्यांनी जम्बोला जे बॉल टाकले होते काहीशा अखूट चेंडू, आणि तेच चेंडू त्याच दिशेला सेम पोझिशनला षटकारच्या रूपात लावले गेलेले आहेत. प्रकाश, सुदीप्तो अँड प्रकाश. पहा कोण म्हणेल 40+. वी आर स्टील यंग. रमेश टू सुदीप्तो. ग्रेट शॉट. ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात 1 धावावरती आणि 40 धाव. दॅट्स कॉल्ड द बेस्ट रनिंग बिटवीन द विकेट्स. नजर हटी दुर्घटना घटी अशा प्रकारचं बॉल यू मिस इट आणि रन पूर्ण केली आहे. 2 धावा. सुदीप्तोला 2 धावा पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती अगदी 40 धावा घेत 2 धावा काढलेल्या आहेत ते सुदीप्तो याने. नॉन स्ट्राईकवर आहेत ते प्रकाश. रमेश ट्राय टू गो फॉर अ बिग हिट. बॅटची कायशी कडा घेत विकेट किपरच्या मागे 1 धावावरती समाधान मानावं लागेल ते सुदीप्तो यांना. आणि 2 चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे ती 10. रमेश आणि आजच्या दिवसातली जी पहिली 50 सेंचुरी होती ती प्रकाश सरांच्या खिशात होती. आणि वारंवार आपल्याला जे आता IPLच्या माध्यमातून जो स्कूप शॉट बघायला भेटतो तोच आज आपल्याला आपल्या 40+ मास्टर असोसिएशन मध्ये पाहायला भेटलेला आहे. उत्कृष्टरित्या असा स्कूप केलेला चेंडू 4 धावांच्या रूपात. प्रकाश सर तुम्ही लिस्टमध्ये आहात ऑरेंज कॅपच्या, त्यामुळे 50 धावा तुमच्या झालेल्या आहेत. तुम्हाला ही कंटिन्युटी कन्सिस्टन्सी प्रत्येक मॅचमध्ये दाखवावी लागेल जेणेकरून शेवटच्या मॅचपर्यंत तुमची जी धावसंख्या आहे ते टॉपवरती राहील. प्रकाश. रमेश परत एकदा बॅटची कडा घेत बॅट यष्टीच्या मागे चेंडू काहीसा, पण नो मॅन्स लँडवरती 1 धावावरती समाधान मानावं लागेल तो प्रकाश यांना. सुदीप्तो परत स्ट्राईकवरती. 15 धावा आलेल्या आहेत त्या. आणि स्ट्राईकवर आहेत ते सुदीप्तो. गोइंग फॉर ए स्ट्रेट ओव्हर द हेड. आणि ही मिसेस इट. यू मिस इट. चौकार. 4 धावा भेटलेल्या आहेत त्या सुदीप्तो यांना. पहा जर आपण 40+ एक कॅटलॉग काढला आणि खेळाडू वाईज जर प्रत्येकाची जर आपण हे केली तर प्रत्येक खेळाडू हा कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये अव्वल दर्जात आहे. प्रत्येक खेळाडू कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये त्याचं नाव केलेलं आहे. तसेच आज आपल्या पिचवरती जे उभे आहेत प्रकाश साहेब हे नामांकित असे 3 स्टार अधिकारी आहेत.
1 ओव्हर 19. आणि जसं मी प्रकाश साहेबांसोबत बोलत होतो, ते शरद पवार साहेबांचे बॉडीगार्डच्या रूपात काम करतात. ते आज आपल्या मैदानावर आपल्या खेळाचं देखील प्रात्यक्षिक दाखवत आहेत. खरं हॅट्स ऑफ टू मेनी ऑफ सच प्लेयर्स ऑन दिस ग्राउंड. या टुर्नामेंटमध्ये असे बरेचसे खेळाडू आहेत. प्रकाश सर, मागच्या मॅच नंतर या मॅच मधून पण आम्हाला तुमच्याकडून मोठी अपेक्षा आहे, जेणेकरून तुम्ही ऑरेंज कॅप जो एक आता नवीन हे आला तो आपल्या मॅच मध्ये तो तुम्ही त्या लिस्ट मध्ये. बॉलर नेम प्लीज, बॉलर नेम. अरे विजय ना, विजय 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 सर. येस येस. विजय सर यांनी मागच्या मॅच मध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली, म्हणून माझ्या डोक्यात त्यांचं नाव अजूनही. आणि पाहूया, जसं मी म्हणालेलो, कायसा लो असा फुलटॉस टाकलेला आहे, काय रीड करू शकले नाही आणि एक डॉट द. पण काही खेळाडू ॲट द बॅक ऑफ द माइंड तुमच्या लक्षात अशा त्यांच्या खेळातून तुमच्या लक्षात नेहमी बसतात. मागच्या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरच्या 25 धावानंतर विजय सरांनी जी बॉलिंग टाकली होती दॅट वॉज ग्रेट. पाहूया तीच ते रिपीट करत आहेत का. हो, स्पेशल टेक्निकल शॉटच्या प्रयत्नात एक स्कूप जो आपल्याला आज बरेचदा पाहायला भेटतो, पण कायसा हुकलेला आहे, मिसजज झालेला आहे आणि कीपरच्या हातात. 2 सलग चेंडू डॉट बॉल. 46 धावांचं आव्हान. त्याचा पाठलाग करताना हे 2 ओपनर खेळाडू पूर्ण प्रयत्नात. एकोणीस धावा झालेल्या आहेत. 19 धावा, 2 चेंडू झालेले आहेत या षटकातले. पहिल्या षटकानंतर हे दुसरं षटक चालू आहे आणि दोन्ही चेंडू जे विजयाने टाकलेले आहेत दोन्ही डॉट बॉल्स म्हणू शकतो आपण. दोन्ही निर्धाव चेंडू त्यांनी टाकलेले आहेत. विजय फ्रॉम द गार्डन एंड. काही क्षेत्ररक्षणामध्ये करेक्शन्स करताना, परफेक्शन आणताना. दॅट वॉज ए क्लेवर, म्हणजे आपण म्हणतो हुशार खेळी होती एक. जसं मी आधी पण म्हणालेलो, ताकदीचा उपयोग न करता चेंडूला दिशा देणं, त्याच्यातून देखील तुम्हाला धावा नक्कीच सापडतात. आणि तोच कायसा प्रयत्न होता. पॅडल करत चेंडू थर्डमॅनच्या दिशेने, फाईन लेगच्या दिशेने, आणि किती 2 धावा भेटल्या त्यात प्रकाश सरांना. प्रकाश ऑन स्ट्राईक. विजय 3 चेंडू 2 धावा दिलेल्या आहेत. 3 चेंडू 2 धावा. विजय लवकरात लवकर खेळावं. मला वाटतं एवढं छान गोलंदाजी टाकत असताना त्यांना काही कानमंत्राची आवश्यकता नसावी. विजय ऑन द बॉलिंग मार्क, फेसिंग प्रकाश सर. दॅट वॉज अ फ्लायटेड स्लोअर डिलिव्हरी. स्ट्रेट बॅटने ड्राईव्ह करत आणि एक विकेट. दॅट वॉज अ ग्रेट थ्रो. छान फिल्डिंग, सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर थ्रो आणि सुंदर स्टंप आउट, रन आउट. पहिली विकेट सुदीप्तो यांच्या रूपात. रनआउट, ते देखील स्ट्राईकवरती चेंडूशी काहीशी चांगली मैत्री झाली होती त्यांची, परंतु अनफॉर्च्युनेट रनआउटच्या स्वरूपात त्यांना बाहेर यावं लागतंय. आणि नवीन प्रकाशला साथ देण्यासाठी, मदतीसाठी त्यांचे नवीन मदतनीस आलेले असते जितू. जितू आले आहेत प्रकाशला मदत करण्यासाठी, संघासाठी धावसंख्या वाढवण्यासाठी, ढकलण्यासाठी. विजय बॅकफुटवर येऊन पॉइंटवर कसून खेचलेला, पूर्ण बॉडी वेट बॅकफुटवर जाऊन पॉइंटच्या दिशेने चौकारच्या रूपात.
लॉंग अवेटेड, खूप वेळानंतर चेंडूला पाहिलं, थांबले, बॅकफुटवर लोड टाकून तो पॉईंटच्या दिशेने एक चौकारच्या स्वरूपात 4 धावा. सव्वीस धावा. 26 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. विजय ऑन द बॉलिंग मार्क आणि त्यांना फेस करतील प्रकाश सर. ओ आणि इट गोज फॉर ए बाउंड्री. छान शॉट 4 धावांच्या स्वरूपात. कायसं स्लोवर वन टाकण्याच्या नादात चेंडू बॅट्समनने रीड करून त्याला योग्य दिशा देऊन 4 धावा घेतलेल्या आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक झाला आहे. रन स्कोर ऑन द बोर्ड इज 30 धावा. आवश्यकता आहे ती 12 चेंडू 16 धावा. 12 चेंडू 16 धावा. आम्ही 12-22 देखील सामना पाहिलेला आहे ह्याच्या अगोदर. हा कदाचित त्याच्यापेक्षा सोपा असावा. 12 चेंडू 16 धावा. आणि गोलंदाजीसाठी आलेले ते जयेश. त्यांना फेस करतील जितू, नवीन बॅट्समन. पहिला चेंडू आपला फेस करतील आणि पहिला चेंडू टाकतील ते जयेश टू जितू. बॅकफुटवर येऊन पूर्ण बॉडी वेट टाकत त्याला लॉंग ऑनच्या दिशेने ढकललेला आहे, परंतु एक छान क्षेत्ररक्षण आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागेल ते जितू यांना. प्रयत्न चांगला आहे, चांगली फिल्डिंग म्हणू शकतो आपण. 4 धावा रोखलेल्या आहेत, त्याच्याऐवजी 2 धावांवरती समाधान मानावं लागेल ते जितू यांना. दॅट्स अ ग्रेट शॉट, डायक इन टू हँड्स अँड दॅट्स अ ग्रेट कॅच. जरा देखील हारावा लागलेला नाहीये. टीप पॉइंट लेगला छान असा झेल घेतलेला आहे तो. रमेशांचा छान टिपलेला असा झेल. कायसा छान लईत वाटत होते ते जितू, परंतु एक चांगल्या चेंडूवरती सुंदर झेल त्यांची विकेट गेलेली आहे. प्रकाश सरांना सोबत देण्यात येत आहेत ते प्रकाश काकडे, नितेश काकडे, सॉरी, नितेश इज विथ प्रकाश. जयेश, नितेश, प्रकाश यांच्यातला जो खेळ चालू आहे, धावा रोखण्यासाठी एक खेळ चालू आहे आणि धावा ढकलण्यासाठी एक खेळ चालू आहे. आता आवश्यकता आहे ती 10 चेंडू 14 धावा. ओ दॅट वॉज अ ग्रेट बॉल. कायसा रीड करू शकले नाही. एक हलकीशी उसळी घेतली चेंडूने अनएक्सपेक्टेड बाउन्सच्या रूपामध्ये. आता हवे तर 9 चेंडू 14 धावा. नितेश आणि काकडे साहेबांना काही चेंडू गवसत नाहीये, बॉल रीड करत नाही. जसं आपण पहिल्यापासून म्हणत आहोत, एक सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हणतात, की तुम्ही जेव्हा नवीन येता आणि तुमच्या समोरचा जो खेळाडू असतो, जर तो एवढा सेट झालेला असतो, तर तुमचं काम असतं की स्ट्राईक रेट करून, रोटेट करून त्या खेळाडूला आपलं आणि पहा आपण जे म्हणू शकतो. अँड दॅट्स इट. त्यांनी आपलं काम चोख बजावलेलं आहे. चौकारच्या स्वरूपात 4 धावा. ठीक आहे, मी 2 चेंडू डॉट घालवले आहेत, पण पुढच्या चेंडूवरती मी ते 2 डॉट्स भरून काढलेले आहेत. 4 धावा नितेश यांच्याकडून आणि अशा प्रकारे धावसंख्या झाली आहे ती 36. हॅलो, परत एकदा जेव्हा तुम्ही टप्पा घेता, द बॉल बाउन्सेस आणि तो चौकारच्या स्वरूपात तुम्हाला चेंडूवर येणंच आहे.
कारण टेनिस बॉल आजच्या याच्यातलं ज्याची ती हार्डनेस आहे तो टप्पा पडल्यावर नक्की त्याला उसळी घेणीच आहे. 6 चेंडू 6 धावांवरती सामना येऊन थबकलेला आहे. प्रकाश जे नॉन स्ट्राईकवर पाहत होते कदाचित त्यांच्या जीवाजीव, कारण त्यांनी पाहिलं ज्या प्रकारचे डॉट्स बॉल चालले होते, परंतु रितेशने तो कमबॅक करून कव्हर केलेला आहे. 2 चौकार लगावलेले आहेत ते नितेशने. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. सचिन आलेले आहेत ते पुढचे 6 चेंडू एक कडकडीत पॉइंटच्या दिशेने लावलेला अँड दॅट्स गोज फॉर 4 रन्स. चांगला प्रयत्न होता. बॉडी वेट बॅटच्या दिशेने पार करत चेंडू थ्रू सीधा सीमारेषा पार. 4 धावा. 5 चेंडू 2 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 2 धावा. सचिन. प्रकाश सर स्ट्राईकवर आहेत. व्हॉट ए क्रिकेट यार, व्हॉट ए बॅलन्स. आणि मला वाटतं आपण त्या दिवशीच कदाचित या रनअप नंतर एक धावाची आवश्यकता. सचिन. नावाजलेले आमचे असे समालोचक मित्र राजू नाखवा सर. आम्ही सकाळपासून फक्त त्यांचा आवाज ऐकत होतो, ते दिसलेच नाहीत. आणि अशा प्रकारे खेळ जिंकलाय तो व्हॉलीबॉयज संघाने हा सामना जिंकलेला आहे. खूप खूप अभिनंदन दोन्ही संघांचे. खूप खूप अभिनंदन. वेल प्लेड. आम्हाला खारेगावचे कॅप्टन आहेत, त्यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं. आणि मॅन ऑफ द मॅच आणि या मॅच मध्ये प्रकाश सर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यावे. आपलं मॅन ऑफ द मॅच सन्मान चिन्ह कृपया स्वीकार करावे. प्रकाश सर. वेल प्लेड सर.